मंडळी, बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्यावरती पोलिसांनी गोळ्या झाडल्याची बातमी काल समोर आली आहे। संजय शिंदे या पोलीस अधिकाऱ्यांनी स्वसंरक्षणार्थ त्याचा एन्काउंटर केल्याचं समजतंय। मागे बदलापूरमध्ये 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती। त्यावरून राज्यभरात चांगलंच वातावरण देखील तापलेलं होतं। ठाण्यासह राज्यभर आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून आंदोलन करण्यात आली होती। या सगळ्या प्रकरणावरून राजकारण देखील झाल्याचं पाहण्यात आलं होतं। पण आता या प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आता मृत्यू झालाय। सगळ्यात पहिल्यांदा तर पोलिसांच्या बंदुकीतून त्याने स्वतःवरतीच 3 गोळ्या झाडून घेतल्याची बातमी समोर आली होती। पण आता पोलिसांनीच स्वसंरक्षणार्थ त्याचा गोळ्या झाडून एन्काउंटर केल्याचं समजतंय। पण मंडळी, सध्याच्या घडीला या प्रकरणावरून आता विरोधक ही घटना जाणून बुजून घडून आणल्याचं सांगतायत। म्हणूनच मग विरोधक म्हणतायत तसं हा जाणून बुजून घडून आणलेला एन्काउंटर आहे का, की आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या घटनेचं मायलेज उठवण्याची सत्ताधाऱ्यांची ही रणनीती आहे? सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। तर बघा मंडळी, सुरुवातीला आपण ही घटना नेमकी काय आहे हे समजावून घेऊया। घटनाक्रमानुसार सगळ्यात पहिल्यांदा तर माध्यमांवर अक्षय शिंदे यांनी स्वतःवर गोळी झाडली अशी बातमी समोर आली होती। पण वास्तविक पाहता घडलं असं होतं की अक्षयच्या दुसऱ्या पत्नीने त्याच्या विरोधात केलेल्या अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीनंतर बदलापूर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी अक्षयला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचं पथक सोमवारी 23 सप्टेंबर रोजी तळोजा कारागृहात पोहोचलं होतं। सोमवारी 23 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:15च्या सुमारास पोलिसांच्या वाहनातून नेलं जात असताना मुंब्रा बायपास मार्गावर अक्षयने निलेश मोरे या अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून 3 गोळ्या झाडल्याचा दावा पोलिसांनी केलाय। या घटनेत एक गोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मांडीला लागून ते जखमी झाल्यानंतर प्रत्युत्तरात पोलीस अधिकाऱ्यांनी अक्षयवर गोळ्या झाडल्या असं पोलिसांनी म्हटलंय। ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळ्या झाडल्याचं समजतंय। मात्र पोलिसांच्या प्रसिद्धी पत्रकात मात्र त्यांचा उल्लेख दिसत नाही। म्हणजे एन्काउंटर तर झाला, पण खरं राजकारण तर सुरू झालं या संपूर्ण घटनेनंतर। सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये एन्काउंटर प्रकरणावरून चांगलीच जुंपलेली पाहायला मिळाली। घटना घडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी घडलेल्या संपूर्ण घटनेवर स्पष्टीकरण दिल्याचं समजतंय। राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले की आरोपीच्या पूर्वपत्नीने त्याच्यावर लैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती, त्यामुळे चौकशीसाठी वॉरंट घेऊन त्याला नेलं जात होतं। त्याच वेळी अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर आणि हवेमध्ये फायरिंग केलं। फडणवीस पुढे म्हणाले, अक्षयने बंदुकीतून फायरिंग केल्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळ्या झाडल्या। त्याला रुग्णालयात नेण्यात आलेलं असून त्याच्या मृत्यूची अधिकृत घोषणा झालेली नाही। पोलिसांनी केलेला गोळीबार हा स्वसंरक्षणार्थ होता अशी प्राथमिक माहिती आहे। विरोधकांनी एन्काउंटरवरून प्रश्न उपस्थित केले आहेत। त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, विरोधक तर आरोपीला फाशी द्या म्हणत होते, त्याच आरोपीने पोलिसांवर गोळीबार केलाय, त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळी झाडली आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत। पण त्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलीस आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात मुख्य चौकशी ही शाळेच्या मुख्याध्यापकांची आणि विश्वस्तांची व्हायला हवी। अक्षय शिंदेनं त्याच्याबद्दल काही माहिती देण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला संपवलं। शाळेचे अध्यक्ष तुषार आपटे आणि विश्वस्त उदय कोतवाल हे फरार आहेत। यामध्येच सगळं गुपित आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। बलात्कार झाला तिथल्या प्रशासनाने म्हणजे शाळेने पोलीस प्रशासनाला काही सांगितलं नाही। त्यानंतर सीसीटीव्ही गायब झाले। ज्या शाळेने गुन्हा लपवला त्या शाळेच्या संचालकांवर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही। गुन्हा लपवणं हा देखील गुन्हा आहे। पोलीस स्टेशनला कंप्लेंट उशिरा घेण्यात आली। त्या पालकांना 13 तास बसवून ठेवण्यात आलं। अक्षय शिंदे या प्रकरणातला सगळ्यात मोठा साक्षीदारही होता आणि गुन्हेगारी होता। फास्ट ट्रॅक कोर्टातून त्याला फाशी मिळाली असती, जनतेला आणि त्या मुलींनाही न्याय मिळाला असता। अक्षय शिंदे याच्याकडे काही अधिकची माहिती तर नव्हती ना? याच्यात कोणाला वाचवण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केलाय। पुढे ते म्हणाले की अक्षय शिंदेला मारण्यासाठी जे काही डोकं लढवलं गेलं, ज्या काही युक्त्या केलेल्या आहेत त्या सगळ्या संशयास्पद आहेत। अशा गुन्ह्यातल्या आरोपींना व्यवस्थित सुरक्षित ठेवायला होतं, कारण त्याच्याकडे काही माहिती आहे हे कोणालाच माहित नाही। सध्याच्या परिस्थितीमध्ये पोलिसांवर कोणालाच विश्वास नाही। ज्या पोलिसांवर
गोळ्या झाडल्या असे 2 पोलीस अधिकारी हे चालत चालत हॉस्पिटलमध्ये गेले. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला असेल तर काही हरकत नाही, पण अक्षय शिंदेच्या हाताला रिव्हॉल्व्हर लागलंच कसं? एका आरोपीच्या मागे 4-4 पोलीस असतात. तो काय पैलवान आहे का रिव्हॉल्व्हर काढून घ्यायला? त्याला फाशी होणारच होती, व्हायलाच हवी होती. ते करण्यासाठी कायद्याचे काही रस्ते आहेत ना, ते रस्ते बंद करून त्याचा असं काही फिल्मी शूटआउट करता, एन्काउंटर करता. तुम्ही स्वतःच्या सरकारबद्दलच संशय निर्माण करून घेतले आहेत असं जितेंद्र आव्हाड म्हटले आहे. पुढे ते असंही म्हणाले की गाडीमध्ये एन्काउंटर होतो का? खोटं बोलायचं तर चांगलं तरी बोलायचं. तो गाडीमधून पळत होता, उडी मारून पळून गेला म्हणून गोळी मारली असं तरी सांगायचं. हे सगळं संशयास्पद आहे. एखादा आरोपी कितीही मोठा गुन्हेगार असो, 5-5 पोलीस बसलेले असताना काय हिंमत होईल कोणाच्या कमरेच्या रिव्हॉल्व्हरला हात घालायची? कोणाला आज गोळी लागली नाही हे सगळे सांगतात ते सगळं खोटं आहे. याचं कारण असं, सगळे पोलीस अधिकारी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये चालत गेले आहेत. समोर स्ट्रेचर होते, त्यावर जाऊन झोपले असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यानंतर या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की ही घटना शॉकिंग, धक्कादायक आहे, पण आरोपीने स्वतःवर गोळी झाडून घेतली इतकी साधेपणाने पाहण्यासारखी ही घटना नाही. हैदराबादमध्ये जेव्हा घटना घडली, अत्याचार झाले, तेव्हा 4 आरोपींचा एन्काउंटर झाला. ही घटना ज्या बदलापूरच्या शाळेत घडली त्या शाळेचा संबंध आपटे फरार आहे, त्याला अटक झाली नाही. अशा परिस्थितीत अक्षय शिंदे आरोपी आहे, पण अक्षयला या प्रकरणात गोवलं जात आहे असं त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. अशा परिस्थितीत त्याने गोळी मारून घेतली की अजून काही झालंय, की त्याला कोणी नाईलाजाने गोळी मारली, की यातून अजून काही प्रकरण आहे? याच्या मुळाशी जाऊन चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. त्यानंतर मात्र विरोधकांच्या म्हणण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करणं दुर्दैवी आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपींवर पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात पोलीस त्याला तळोजा कारागृहात बदलापूरला घेऊन येत होते, त्यावेळी त्याने पोलिसांवर गोळी झाडली. यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळीबार केला, त्यात त्याचा मृत्यू झाला. ज्याने या लहान मुलींवर अन्याय केला, आधी विरोधक म्हणत होते की त्याला फाशी द्या, आता विरोधकच त्याची बाजू घेत असतील तर ते निंदनीय आहे. यानंतर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. बदलापूर अत्याचारातल्या आरोपीने पोलिसांची रिव्हॉल्व्हर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. 3 पोलीस त्यात जखमी आहेत. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला होता आणि त्यात आरोपीचा मृत्यू झालाय. परंतु विरोधक कुठलीही माहिती न घेता या घटनेवर प्रतिक्रिया देत सुटले आहेत. एन्काउंटर की हत्या असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करणं हे दुर्दैवी आहे असं नरेश म्हस्के म्हणाले. जखमी पोलीस अधिकाऱ्याच्या बाबतीत विरोधकांना काही घेणं देणं नाही, पण अक्षय शिंदे मारला गेला याचं त्यांना दुःख होत आहे. विरोधकांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचं मनोबल कायम राहावं, त्यांच्या पराक्रमाचं कौतुक व्हावं, तसंच महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी आहे हे दाखवण्यासाठी आम्ही ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पोलिसांची भेट घेतली असं नरेश म्हस्के म्हणाले. त्यांनी पोलिसांना मनोधैर्य खचू देऊ नका, शिवसेना तुमच्या सोबत आहे असं म्हटलंय. अक्षय शिंदेचा न्याय निसर्गानं केलाय, करावं तसंच भरावं असंही पुढं नरेश म्हस्के म्हणाले. तसेच अमोल मेटकरी ट्विटरवर पोस्ट शेअर करत म्हणालेत की अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात राजकारण करू पाहणाऱ्या विरोधकांनी अकलेचे तारे तोडायला सुरुवात केली आहे. पोलिसांनी स्वतःच्या स्वसंरक्षणार्थ आरोपीचे एन्काउंटर केले असेल तर पोलिसांना दोष देणारे अक्कलशून्य म्हणावे लागतील. चिमुरड्यांना अखेर निसर्गानेच न्याय दिला आहे. म्हणजे यानंतर शरद पवार यांनी देखील या घटनेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बदलापूर येथे 2 चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहिजे होती. परंतु या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरित करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही. यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय असं भासतं. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तुस्थिती समोर येणं अपेक्षित असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काउंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न केला आहे का असा सवाल उपस्थित केलाय. पण म्हणजे एकूणच या सगळ्या प्रकरणानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. विरोधकांच्या म्हणण्यानुसार अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा जाणून बुजून रचलेला कट आहे. असं केल्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी शक्य झाल्या आहेत.
प्रकरण तर कायमचं मिटलंच आहे, पण आगामी काळ त्या घटनेचं मायलेज देखील त्यांच्याकडून उठवलं जाऊ शकतं. सत्ताधारी या घटनेचं भांडवल करतील, त्यासाठीच तर हा सगळा कट रचला गेला होता. तोंडावर काळं कापड टाकलेलं असताना, हातात बेड्या घातलेल्या असताना आरोपी गाडीमध्ये पोलिसांची बंदूक कशी हिसकावून घेऊ शकतो? बरं, गोळी मारायचीच असती तर त्याने पोलिसांच्या पायावरच का मारली? आणि पिस्तूल ज्या कप्प्यात ठेवलं जातं त्याचं लॉक त्याला कसं काय इतक्या पटकन निघालं, असे बरेच प्रश्न आता विरोधकांनी उठवलेले आहेत. त्यासोबतच आता नुकत्याच आलेल्या बातमीनुसार शाळेचे संस्थाचालक तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. मागे बदलापूरच्या घटनेनंतर चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणी हलगर्जीपणा केल्याच्या आरोपात संस्थाचालकांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष न्यायालयानं यापूर्वी संस्थाचालकांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला होता, पण आता ही घटना झाल्याबरोबरच त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज केलाय. म्हणजे या प्रकरणानंतर आता ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनीही पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले, बदलापूर घटनेतील अत्याचारग्रस्त मुलीच्या व तिच्या परिवाराच्या बाजूने वकीलपत्र दाखल केल्यापासून मी एक वेगळाच दबाव बघतोय. आरोपीला जेलमधून थेट न्यायालयात नेणं आवश्यक असताना त्याला बदलापूर पोलीस स्टेशनला का नेण्यात आलं? पोलिसांची बंदूक साधारणतः लॉक असते, ती आरोपीने कशी वापरली? पोलिसांवर दबाव होता, येथील राजकीय लोकांची प्रतिष्ठा महत्वाची होती आणि त्याला ठरवून स्वतःला मारून घेण्याची परिस्थिती तयार करून देण्यात आली का? आम्ही उच्च न्यायालयाच्या लक्षात उद्याच हा सगळा प्रकार आणून देणार आहोत. शेवटी राजकारणाचा विजय झाला आणि न्याय मारला गेला जातोय, असं असीम सरोदेंनी म्हटलं आहे. पण मंडळी, ही सगळी घटना पाहिल्यानंतर तुम्हाला नेमकं काय वाटतंय? विरोधक म्हणतायत तसं खरंच हा जाणून बुजून रचलेला कट आहे का? अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा खरंच एन्काउंटर होता की घातपात? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.